बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी ती म्हणजे अंजनगावमधून. अंजनगावमध्ये पुन्हा एकदा राडा झालाय. वातावरण बिघडवण्यासाठी युवकाकडून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलंय. अंजनगाव खेळोबा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय आणि यातच काल दुपारीही या सगळ्या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर काल रात्री या युवकाकडून हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या युवकानं दगडफेक केली. या युवकाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती ही समोर येते. वातावरण बिघडवण्यासाठी या युवकानं दगडफेक केली होती. तर या ठिकाणी बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वादंग निर्माण झालाय. धनगरांच्या मंदिराजवळ बळजबरीनं शिवरायांचा पुतळा बसवल्याचा आरोप होतोय. सोलापुरातील अंजन गावात संघर्ष निर्माण झालाय. सध्या या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे. तर सोलापुरातील अंजन गावात हा संघर्ष निर्माण झालेला आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय. धनगरांच्या मंदिराजवळ बळजबरीनं छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. समाजाचा इतिहास पुसण्यासाठी हे गाव अंजनगाव हे खेडोबाच्या नावाने ओळखलं जातं शेकडो वर्षापासून. आणि तुम्ही इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून या एरियाला तुम्ही शिवतीर्थ नाव देताय. म्हणजे आमचा धनगरांचा इतिहास तुम्हाला पुसायचा आहे, आमच्या देवस्थानाची ओळख तुम्हाला पुसायची आहे. लाखो बांधव इथं येतात, भाकणूक होते, खूप मोठी यात्रा भरते, जिथून पालखी जाते त्याच ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय. आम्हाला खेद वाटतोय, आम्हाला वाईट वाटतोय की महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय या कृतीला आमचा विरोध आहे. महाराजांच्या नावाने दहशत निर्माण करायची, आमच्या बहुजनांच्या मनामध्ये, आमच्या रक्तामध्ये, श्वासामध्ये शिवाजी महाराजांचं नाव आहे, आदर आहे. परंतु अशा प्रकारे असा पुतळा बसवायचा, तिथं खाली त्या मनोज जरांगेचा फोटो लावायचा आणि त्यानंतर मग धमक्या द्यायच्या, त्यानंतर मग म्हणायचं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करताय. हे आता एवढ्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रात चालू झालंय. हे अत्यंत खालच्या दर्जाचं घाणेरडं समाजकारण, राजकारण या मनोज जरांगे त्याची पिलावळ करते, याचा जाहीर निषेध करतो.